मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघा मानसशास्त्राचे 20 प्रश्न PYQ आधारित आपण बघणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. 100% असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा पहिला प्रश्न काय आहे? मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ऑप्शन आहेत प्लेटो, वॅटसन, अरिस्टॉटल आणि स्किनर. बघा 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पटकन कमेंट फास्ट करायचे आहेत. कमेंट तुम्ही. मानसशास्त्रामध्ये वर्तनशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी वॉटसन यांनी. बघा व्ही वर्तन व्ही वॉटसनचा व्ही आणि वर्तनचा व्ही असं तुम्ही लक्षात ठेवायचं. व्ही मानसशास्त्रामध्ये वर्तनशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर वॉटसन यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत टू फॅक्टर थेअरी कोणी मांडली? गार्डनर, थॉर्नडाईक, स्पियरमन आणि बिने. चला फास्ट उत्तर द्यायचं आहे. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर स्पियरमन यांनी. ऑप्शन क्रमांक क ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. साधक अभिसंधान ऑपरेटंट कंडिशनिंग ही उत्पत्ती कोणी मांडली? साधक अभिसंधान ही उत्पत्ती कोणी मांडली आहे? पॅव्लॉव, स्किनर, कोहलर आणि थॉर्नडाईक. सांगा तुमचा ऑप्शन क्रमांक. तुम्ही लगेच टाईप करायचं आहे उत्तर. 3 सेकंदामध्ये उत्तर पटकन द्यायचं आहे. साधक अभिसंधान उत्पत्ती ही कोणी मांडली आहे? तर स्किनर यांनी साधक अभिसंधान उत्पत्ती मांडलेली. ऑप्शन क्रमांक ब ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. बघा तुम्हाला शेवटी 20 पैकी किती मार्क्स पडले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. अध्ययनाचा प्रयत्न प्रमाण ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणाचा आहे? थॉर्नडाईक, वॉटसन, कोहलर आणि गेस्टाल्ट. प्रयत्न प्रमाण ट्रायल अँड एरर हे सिद्धांत कोणाचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ थॉर्नडाईक यांचा. चला पुढचा प्रश्न बघूया. मर्मदृष्टीद्वारे अध्ययन या प्रयोगासाठी कोहलरने कोणत्या प्राण्याचा वापर केला? बघा मर्मदृष्टीद्वारे अध्ययन या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता? कुत्रा, मांजर, चिंपांझी आणि उंदीर. सांगा यापैकी कोणतं उत्तर आहे तुमचं? बघा उत्तर आलं असेल तुमचं पटकन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क चिंपांझी. चिंपांझी यांनी काय केलं? मर्मदृष्टीद्वारे अध्ययन करण्यासाठी चिंपांझीचा वापर या प्रयोगामध्ये केलेला होता. चला 6वा प्रश्न बघा. बालकाच्या विकासामध्ये अनुवंश डॅश डॅश या 2 घटकांचा महत्त्व असते. शाळा, परिसर, खेळ आणि पैसा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब. बघा आपल्याला माहित आहे अनुवंश आणि परिसर हे दोन्ही बालकाच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचे घटक आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता गुणांक IQ काढण्याचे सूत्र काय आहे? बघा IQ काढण्याचं सूत्र काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब IQ = MA भागले CA गुणिले 100. म्हणजे MA म्हणजेच काय मेंटल एज आणि CA म्हणजेच काय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100 हे आहे बुद्धिमत्ता गुणांक म्हणजेच IQ काढण्याचं सूत्र आहे. याच्यावर प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. पिएजेच्या मते अमूर्त क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात असते? पिएजेच्या मते अमूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या गटात असते? तर 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 11 वर्षापुढील. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 11 वर्षापुढील. पिएजेच्या मते कुठली अवस्था असते अमूर्त क्रियात्मक अवस्था? तर 11 वर्षाच्या पुढची जी अवस्था असते ती काय असते? तर अमूर्त क्रियात्मक अवस्था. 9वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व मापनाचे प्रक्षेपण तंत्र आहे? प्रक्षेपण तंत्र विचारले बघा. व्यक्तिमत्व मापनाचं मुलाखत, प्रश्नावली, शाईच्या डागाची चाचणी आणि निरीक्षण. प्रक्षेपण तंत्र विचारलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक क शाईच्या डागांची चाचणी. 10वा प्रश्न बघा. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? ऑप्शन आहेत विसरणे, एका परिस्थितीत अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे, पाठांतर आणि वर्गात शांत बसणे. अध्ययन संक्रमण म्हणजे काय असतं? तर एका परिस्थितीत अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब. तुमचं पण उत्तर हेच असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया.
अभिजात अभिसंधान क्लासिकल कंडिशनिंग प्रयोगात पॅव्हलोवने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? अभिजात अभिसंधान या प्रयोगात पॅव्हलोवने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? उंदीर, कबूतर, कुत्रा आणि माकड. कशावर केला आहे तर? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, कुत्रा या प्राण्यावर अभिजात अभिसंधान पॅव्हलोवने कुत्र्यावर प्रयोग केला होता. 12वा प्रश्न बघा. बाल्यावस्थेचा साधारण कालखंड कोणता मानला जातो? बाल्यावस्थेचा साधारण कालखंड कोणता मानला जातो? जन्म ते 2 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 13 ते 19 वर्ष आणि 20 वर्षापुढील. बाल्यावस्थेचा साधारण कालखंड कोणता असतो तर 6 ते 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी. चला 13वा प्रश्न बघा. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी दिला? हॉवर्ड गार्डनर, स्टर्नबर्ग, बिने आणि सायमन. बुद्धिमत्ता सिद्धांत, बुद्धिमत्ता आलं की काय उत्तर द्यायचं तर हॉवर्ड गार्डनर. ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. स्मरणाचे 3 महत्वाचे टप्पे कोणते? स्मरण, वाचन, मनन, लेखन, संकेत सक्षमीकरण, साठवणूक आणि पुनरुज्जीवन, लक्ष, प्रेरणा, सराव आणि यापैकी नाही. स्मरणाचे 3 महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक बी, संकेत सक्षमीकरण, साठवणूक आणि पुनरुज्जीवन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. कुमार अवस्थेला वादळ व तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे? स्टॅनले हॉल, गेसेल, फ्रायड आणि जेम्स. कुमार अवस्थेला वादळ व तणावाचा काळ कोणी म्हटले आहे तर स्टॅनले हॉल यांनी म्हटले आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 16वा प्रश्न बघा. डिसलेक्झिया म्हणजे काय? ऑप्शन आहेत गणित अक्षमता, वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, बोलण्यातील दोष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, वाचन अक्षमता. 17वा प्रश्न बघा. अब्राहम मास्लो यांनी मानवाच्या कोणत्या गरजांना सर्वोच्च स्थान दिले आहे? ऑप्शन आहेत शारीरिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा, आत्मसाक्षात्कारी गरजा, प्रेमाच्या गरजा. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही तर बरोबरच ओळखलं असेल, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आत्मसाक्षात्कारी गरजा. चला 18वा प्रश्न बघा. विस्मरण हे कोणत्या कारणामुळे होऊ शकते? कालांतराचा परिणाम, दमन, व्यत्यय, वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व. 19वा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील मानस या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? ऑप्शन आहेत मन, आत्मा, वर्तन, शरीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, आत्मा. 20वा प्रश्न आहे बघा. शिक्षकांनी वर्गात अध्यापन करताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे? ऑप्शन आहेत अभ्यासक्रम पूर्ण करणे, शिस्त राखणे, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा व आवड, फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे. आणि या प्रश्नाचं बघा काय तर योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा व आवड. अशा प्रकारे बघा आपण आज 20 प्रश्नांचा सराव बघितलेला आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि PYQ बेस्ड आहेत, त्यामुळं काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही. धन्यवाद.